नेवासा तालुक्यातील वाटापूर येथील चैतन्य सिद्ध रेवणनाथाच्या यात्रेनिमित्तानं परिसरातील हजारो भाविकांनी नाथांचे दर्शन घेतले। तर यात्रेनिमित्त यात्रा कमिटीकडून विविध धार्मिक कार्यक्रमांसह मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। वाटापूर येथे पुरातन चैतन्य सिद्ध रेवणनाथाचे समाधी मंदिर आहे। या मंदिराची ग्रामस्थ आणि भाविकांच्या सहकार्यातून भव्य दिव्य उभारणी करून जीर्णोद्धार करण्यात आलाय। रूढी परंपरेनुसार चालत आलेल्या हा रेवणनाथाचा यात्रा उत्सव दरवर्षी भरविण्यात येतो। यात्रा उत्सवाच्या निमित्त परिसरासह तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील अनेक भाविक यात्रेनिमित्त दर्शनासाठी अवश्य येत असल्यानं ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या वतीनं येणाऱ्या भाविकांचं स्वागत करण्यात येते। यावर्षी यात्रा उत्सवास मोठ्या प्रमाणात लहान थोर महिला पुरुषांनी गर्दी केली होती। हा यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीच्या सर्वांनी परिश्रम घेतले। आपण पाहतात यात्रा उत्सव नेवासा तालुक्याचा आज आपण आलो आहोत वाटापूर ग्रामस्थांचं आराध्य दैवत आणि ग्रामदैवत ज्या ठिकाणी रेवणनाथाचे समाधी मंदिर या ठिकाणी आहे। या परिसरात सर्वात मोठं जे आणि आकर्षक असं मंदिर या ठिकाणी ग्रामस्थांच्या आणि भाविकांच्या सहकार्याने या ठिकाणी उभारलेले आहे। आज येथील यात्रा उत्सव संपन्न होत आहे। माझ्यासोबत काही ग्रामस्थ आणि नाथ भक्त आहेत। कशा पद्धतीने हा यात्रा उत्सव असतो, कसा साजरा केला जातो हे त्यांच्याकडे आपण जाणून घेऊ। कशा पद्धतीने हा यात्रा उत्सव नेहमीच भावांप्रमाणे आपली रेवणनाथ महाराजांची समाधी मंदिरात राहताना दरवर्षी मोठ्या महिन्यात आणि या यात्रेकरता परिसरातील नव्हे जिल्ह्याभरातून लोक देवाचं दर्शन घेण्यासाठी एकदम आत्मीय आणि भावनिक येतात। तर ही यात्रा जी पूर्ण भरते त्याला कारण आहे की आमच्या गावात पूर्ण सहकार्याची भूमिका असते। यासाठी पाण्यावाले जे येतात, पंबरी लोक येतात, त्यांना पूर्ण सहकार्य होतं आणि आम्ही शांतताप्रियपणे सर्व यात्रा शेवटपर्यंत पूर्णपणे पार पाडतो। NTV न्यूज मराठी, नेवासा, अहिल्यानगर।